ही ग्रामीण आई आहे. पण आया ग्रामीण असू देत, शहरी असू देत, US मधल्या असू देत, त्यांच्या फिलिंग्स त्याच असतात मुलाबद्दलच्या, घराबद्दलच्या. आणि आई आई असते. ते तुम्हाला असं वाटतं गावात खूप म्हणजे शहरात खूप सुखसोयी आहेत, एसी मध्ये राहणं, कारमध्ये फिरणं, मोठमोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं किंवा खूप मोठ्या प्रचंड फिया भरून त्या शाळेमध्ये शिक्षण घेणं, हे जर तुम्हाला सुखसोयी वाटत असेल तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं. तर आधी साधारण साधी वाडा संस्कृती होती. मग त्याच्यात सुद्धा ते गावासारखीच गोष्टी असायच्या की सगळ्यांची दारं उघडी असायची, शेजारी कोण राहतोय माहिती असायचं, सुखदुःखात सहभागी व्हायचे लोक. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मुलाखती अनेक होत असतात, मात्र अनेक दिग्गज कलाकार एका चित्रपटाच्या निमित्तानं जेव्हा एकत्र येतात ना, खरंच उत्सुकता आणखीन वाढते त्या चित्रपटाबद्दलची. आणि गाव बोलावतोय या चित्रपटाच्या बाबतीत हे झालंय, कारण जर तुम्ही बघाल कॅमेरा पॅन केल्यानंतर हे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि ज्या पद्धतीने ट्रेलर बघितला, झलक, पोस्टर बघतोय, उत्कंठा आमची वाढली आहे. मी तुमच्यापासून सुरुवात करते की ती झलक बघितल्यानंतर किंवा या चित्रपटासाठी काम करायचे तर त्यावेळेस काय रिएक्शन होती, तुम्हाला काय वाटत होतं या चित्रपटाचा भाग होता? या चित्रपटाचा भाग होताना म्हणजे सुरुवातीलाच दिग्दर्शकांना वेगळा याच्यात विलन किंवा जे काय म्हणूया आपण तसं ब्लॅक शेडचं जे कॅरेक्टर होतं, कारण हल्ली त्याला पण आपण म्हणजे काय म्हणतात त्याला व्हिलनला व्हिलन न म्हणता तोही हिरोच असतो. हा, तो एक वेगळ्या प्रकारचा फक्त वृत्ती ती दाखवायची होती. तर त्यांच्या डोक्यात वेगळं कॅरेक्टर होतं की तो असा धिप्पाड आणि 6-6.5 फूट उंचीचा आणि असा असेल असं. नंतर मग आमची ओळख झाली. मग ते म्हणजे की हे करणार आहेत, सर्जेराव नावाचं कॅरेक्टर आहे. मग पहिला सीन झाला. त्याच्यानंतर म्हटलं की सर, मी जे विचार केला होता त्याच्याही पलीकडे मला तुम्ही सर्जेराव दिलाय, असं एक हे होतं. तिथनं सुरुवात झाली. आणि बाकी चित्रपटात गाव बोलावतोय ह्या नावातच खूप काही गोष्टी सांगून झालेल्या. मग त्याचं काय म्हणे रूपकात्मक जर बघितलं तर गाव हे रूपक आहे. म्हणजे मग गावाचं तुमचं देश, शहर काही वाटेल ते होऊ शकतं की तुम्ही त्या गावातले असाल, तुमच्या रूटकडे असाल, तर तुम्ही जे काही कमवलंय बाहेर जाऊन, जे काही तीर मारले, तर ते आपल्या इथे पण घरी घेऊन या ना. इतकं सिम्पल आहे. पण मला वाटतं तुमची खरं तर तारेवरची कसरत झाली आहे की नाही, कारण इतके सारे दिग्गज कलाकार एकत्र आलेत, प्रत्येकाचं एक वेगवेगळं बलस्थान आहे, अभिनय क्षेत्रातलं असेल किंवा या संपूर्ण करिअर मधलं. तर ते कशा पद्धतीने होतं, म्हणजे शुभांगीताई असतील, माधवजी असतील, श्रीकांतजी असतील? मला असं कधी यांनी जाणवूच दिलं हे दिग्गज कलाकार आहेत, हे यांचं चांगलं पण म्हणावं लागेल. कारण की एवढी मोठी स्टारकास्ट, एवढा मोठा सब्जेक्ट, बिग कॅनव्हासचा, एवढा क्राऊड हाताळणं कठीण होतं. पण हे सगळे एवढं यांनी चांगल्या पद्धतीनं मला सांभाळलं. ऍक्च्युअली यांनी सांभाळलं मला असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे सगळं सोपं झालं आपोआप. नक्कीच. पण विषय खूप महत्वाचा आहे की इकडे आपण बघतोय शहरात सगळ्या सुखसुविधा आहेत, पण आपल्याला गावाची कायम ओढ असते. तर मला वाटतं हीच ओढ कदाचित या चित्रपटाकडे प्रेक्षकांना वळवेल. तर काय बलस्थान वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? नक्कीच. हा चित्रपट बनवायचं उद्दिष्टच ते होतं की जे गावाकडनं शहरामध्ये गेले त्यांची काही चूक नाही, कारण की त्यांना गावात ती व्यवस्था नव्हती. ते काय म्हणतात, त्या ज्या गोष्टीची गरज होती पाहिजे असते ती नव्हती, म्हणून ते सगळे गेले गावाकडे. पण याचा कॉईनचा दुसरा भाग असा आहे की सगळे गावातनं निघून गेल्यामुळे गावात कुणीच नाही राहिलं, फक्त म्हातारे राहिले आणि ते सुनसान गाव राहिलं. तर कुठेतरी हा प्रयत्न आहे की आता वेळ बदलत आहे, गव्हर्नमेंटचे एवढे सारे प्रोजेक्ट्स आहेत, एवढ्या काय म्हणतात त्याला योजना आहेत. त्याच्यामुळे आता गावागावात इंटरनेट पोचले, गावागावात सगळ्या गोष्टी पोचल्या. तर कुठेतरी असं वाटतं की आता आपण गावात राहून काम करू शकतो किंवा जे आपण शहरात करू शकतो त्यातल्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण गावात राहूनही करू शकतो, है ना. म्हणून कुठेतरी हा प्रयत्न, आणि हे आपण कोविड नंतर बघितलंच आहे की लोक आता वर्क फ्रॉम होम चालू झाले. त्यांना आता असं शहरातच राहून पैसे कमवावे लागतील असं काही राहिलं नाही गणित. त्याच्यामुळे ते कुठेतरी त्यांना जाणवून देण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतोय. नक्कीच. शुभांगीताई, म्हणजे कोणत्याही रूपात, म्हणजे आता पोस्टरवरचा शुभांगीताईंचा एक वेगळा अटायर आणि आता तुम्ही जो काही ग्लॅमरस लुक बघताय तो वेगळा, पण त्या प्रत्येक भूमिकांमध्ये तुम्ही त्या भूमिकेला न्याय देत असतात. या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सांगा ना प्लीज. ही ग्रामीण आई आहे.
पण आया ग्रामीण असू देत, शहरी असू देत, US मधल्या असू देत, त्यांच्या फिलिंग्स त्याच असतात मुलाबद्दलच्या, घराबद्दलच्या. आणि आई आई असते. त्यामुळे मी संग्राम म्हणजे जो माझा मुलगा आहे त्याला खूप सपोर्ट करणारी, समजून घेणारी अशी आई आहे, जी त्याच्या भल्यासाठी हे करते. म्हणजे नवऱ्याचं काही घातपात झाला वगैरे हे सुद्धा ती कधी सांगत नाही त्याला, की त्याने इथेच म्हणजे इथे राहू नये, परत शहराकडे जावं असा तिचा प्रयत्न असतो. पण मुलगा खूप काय समजूतदार आहे किंवा खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे तो त्या गावामध्ये राहून तो किती किती काय काय करतो हे सगळं तुम्हाला सिनेमात पाहायला मिळणारच आहे. तर मला म्हणजे मला शांतनुने हा रोल आणला तेव्हा मला आनंद झाला होता, की चला मला ग्रामीण करायला मिळणार, काहीतरी वेगळं करायला मिळेल. कारण मी खूप श्रीमंत, खूप असेच जास्त रोल केलेले आहेत. तर मला हे त्यामुळे खूप असं चॅलेंजिंग वाटलेलं. आणि मग नंतर कळलं की हाच प्रोड्युसर आहे. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं. तर त्या मी म्हणजे तेव्हा माहित नव्हता हा प्रोड्युसर आहे. जर माहिती असतं तर कदाचित आपल्या टर्म्स वेगळ्या झाल्या असत्या. बघ, यू आर लुझर साईड. कमी मागितले असते कारण पुढे कामं हवीत ना. तर तेव्हा असं काही बोलणं झालं. तर एनिवे बिझनेस करणं आता नाहीये. पण छान झाला प्रोजेक्ट, खूप सुंदर झाला. विनोद सरांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी खरं काम काढून घेणं हेही त्यांचं क्रेडिट आहे. तर खूप छान आणि आम्हाला फ्रीडम पण होता सगळ्याच बाजूने परफॉर्म करायला आणि हे करायला. पहिलाच सीन आमचा इतका हेवी होता की ओपनिंग सीनलाच ह्यांची डेड बॉडी आहे आणि मी रडतीये टाईप्स असा. त्यामुळे तो त्यामध्ये फार काही करण्यासारखं नसतं, नुसतंच रडणं आहे, आक्रोश करणं आहे. पण हे सीन जितके सोपे वाटतात तितके कठीणही असतात. तर तिथून सुरुवात झाली. त्यामुळे फार पहिल्याच सीन मध्ये आमचं खूप छान जेलिंग झालेलं. तर खूप सुंदर झालं. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणूनच खूप छान आहे आमच्यासाठी. माधवजी, जसं यांनी सांगितलं आता अगदीच पहिल्या सीन बद्दल, तर त्या सीनच्या आणखीन मी खोलात जाणार नाही. पण या चित्रपटात काम करण्याचा अनुभव आणि तुम्ही कळकळीने असं काही सांगणं असेल किंवा अशा पद्धतीचा बाज किंवा काहीतरी महत्वाचा विषय असलेल्या चित्रपटांचा कायम भाग होत असतात, तर या चित्रपटाबद्दल काय वाटतं? याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे त्याचीच कळकळ आहे, ऍक्च्युली त्याची तळमळ आहे की या गावाचा विकास व्हावा, या गावातल्या लोकांचे आचार विचार सुधारावेत, त्याच्यानंतर गावाची स्वच्छता हवी आणि एक स्मार्ट गाव तयार व्हावं अशी त्या माणसाची तळमळ आहे. आणि कुठेतरी पॉलिटिकल लेवलवरती या गोष्टींना विरोध होत असतो, कारण स्वतःच्या काही तुंबड्या लोकांना भरायच्या असतात आणि कुणीतरी गावासाठी करते हे मान्य नसतं. गाव पातळीवरती हे खूप राजकारण असतं या पद्धतीचं. तर तसं हे कॅरेक्टर आहे आणि त्याच्या मुलाकडनं पण अपेक्षा आहेत की मुलगा शहरात गेलाय, शिक्षण घेतलंय त्यांनी, तिथे आता तो काहीतरी नोकरी वगैरे करतोय, पण त्यांनी परत यावं. तर त्याच्यासाठी त्यांनी गावातल्याच एका शेतकरी मित्राची मुलगी बघून ठेवलेली आहे, त्याच्याबरोबर त्याचं लग्न व्हावं वगैरे अशी सगळी त्याची स्वप्न आहेत. आणि आपल्या मुलाने पण गावात येऊन काहीतरी गावाचा विकास होण्यासाठी मदत करावी, हातभार लावावा, एक प्रामाणिक इच्छा आहे त्याची. पण मग तो येतो का परत गावात आणि याची स्वप्न जी आहेत, पण ते स्वप्नाला कुठेतरी ब्रेक लागतो, कारण कुठेतरी त्याचा घातपात होतोय. आणि मग ती स्वप्न पूर्ण होतात का, तो त्याचा मुलगा येतो गावात परत आणि मग तो स्वप्न पूर्ण करतो का, कशा प्रकारे करतो, काय अडथळे येत असतील, त्या अडथळ्यांवर तो मात कशी करतो आणि त्याच्यातून काय लोकांना अभिप्रेत आहे, तर ते तुम्हाला सगळं दिसेल त्याच्यात. नक्कीच. पण अशा विषयाला आणि अशा पद्धतीच्या चित्रपटांना एक सपोर्ट जो असतो तो निर्मात्यांचा असतो आणि ते देखील आहेत आपल्यासोबत. बेस्ट पार्ट काय वाटतो या चित्रपटाचा भाग होऊन निर्मात्यांना? बेस्ट पार्ट हा आहे बेसिकली की आम्ही बेसिकली हा चित्रपटाची संकल्पना आमची नसून ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संकल्पना आहे. ग्रामगीतेचा आधार घेऊनच आम्ही या चित्रपटाला एक फाउंडेशन दिलं किंवा बेस दिला आणि त्यातून मग एक आदर्श गावाची निर्मिती कशी असली पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणली या चित्रपटाच्या माध्यमातून. यामध्ये इंटिग्रेशन आहे सर्व समाजातील घटकांचं, सरपंच असो, ग्रामसेवक असो, शिक्षक असो, पोलीस पाटील असो, युवक असो, शैक्षणिक ॲडमिनिस्ट्रेशन जी विंग आहे ती असो, फार्मर्स असो, अशा बऱ्याचशा घटकांना आम्ही एकत्र आणून गाव किती समृद्ध होऊ शकते हे पण यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे.
आणि महत्त्वाचा विषय असा होता की गाव समृद्ध आहे. याच्यामध्ये बेसिकली आम्हाला जे शिल्पकार आहेत बेसिकली आदर्श गावाचे, जसे पोपटराव पवार आहेत, त्यांनी हिवरे बाजारसारखं गाव डेव्हलप केलेलं आहे. भास्कर पेरे पाटील आहेत, त्यांनी पाटोदा गाव डेव्हलप केलेलं आहे. तर या दोघांना पण आम्ही यांची पण विचारसरणी असो, त्यांना पण इन्व्हॉल्व करून आम्ही या चित्रपटाची पटकथा आणि हे जे सर्व गोष्टी आहेत या साकार केल्या आणि मग प्रत्यक्षात आणण्यामध्ये मग आता या सर्व मंडळींचा तर मोठा हातभार आहेच. मग अगदीच. तर खूप सुंदर प्रोजेक्ट आम्ही बनवला सर्वांच्या सहकार्याने आणि नक्कीच हा सर्वांना आवडेल असं अपेक्षा करतो. आणि तरुण निर्माता त्याच्याबद्दलही मी भरपूर ऐकते तुझ्याबद्दल. तर तुझा तो कास्टिंग डिरेक्टर आणि मग त्याच्यानंतर आता निर्माते हा जो काही प्रवास आहे तो अर्थात तुझ्यासाठी सक्सेसफुल यश देणार असू दे. पण या चित्रपटासोबत जोडून कसं वाटतं तुला? सो जेव्हा प्रशांतजी हा कॉन्सेप्ट घेऊन आले होते, ते स्वतः त्या एक NGO चालवतात, संस्कार वाहिनी म्हणून, आणि त्या NGO मध्येच ते बऱ्याच विलेजेसचं म्हणजे बऱ्याच ग्रामीण भागात जाऊन ते स्वतः काम करतात आणि तिथल्या गावातल्या लोकांसाठी खूप सारे सुखसोयी उपलब्ध करून देतात. सो जेव्हा ते आमच्याकडे घेऊन आलेत आणि जेव्हा थॉट घेऊन आले तर आम्ही म्हणालो की यार आपण या गोष्टीला घेऊन आपण एक सिनेमा का बनवत नाही. म्हणजे जसं तुम्ही स्वतः किती गावात जाणार, तर त्यापेक्षा तुम्ही असा सिनेमा बनवा आणि जो आपण गावी पोहोचू, सगळे लोक बघतील. आणि फक्त गावातले लोक नाही तर शहरातले लोक पण बघतील, कारण कोणी गावातले म्हणजे जे आपण शहरातले आता लोक बघतोय ती सगळी कुठल्या ना कुठल्या गावातनं आलेली आहेत. कोणी असं शहरातलं नाहीच आहे. म्हणजे आपण कोणी जर आपण म्हणालो तर कोणी मुंबई पुण्यातलं कोणीच नाहीये, कोणी ना कुठल्या गावातनं आलंय. सो त्या लोकांचीच ही गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तर तुम्हाला असं वाटेल की यार नक्कीच हे आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी पण माझ्या गावाचं काहीतरी देणं लागतो. सो ते आपण या माध्यमातून फुलफिल करू शकतो. सो तेच आम्हाला कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर पण झालं की अरे आपण केलं पाहिजे. त्यानंतर मग मी माझे पार्टनर्स आम्ही सगळे जुळलो आणि आम्ही प्रयत्न केलाय. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल तो. गावाकडच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात की शहरात असेल तर तो आपला जो सगळा प्रवास आहे तो सुखकर असेल, समृद्ध होऊ शकतो? तुम्हाला कोणत्या गोष्टी वाटतात ते गावातल्या? नाही, तुम्हाला म्हणजे वरवरती तुम्हाला असं वाटतं गावात खूप म्हणजे शहरात खूप सुखसोयी आहेत. AC मध्ये राहणं, कारमध्ये फिरणं, मोठमोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाणं किंवा मोठ्या प्रचंड फिया भरून त्या शाळेमध्ये शिक्षण घेणं, हे जर तुम्हाला सुखसोयी वाटत असेल तर ते चुकीचं आहे मला असं वाटतं. त्यासाठी तुम्हाला कधीतरी जाऊन ना एक आठवडाभर तरी ना एखाद्या गावात जाऊन तुम्हाला राहायला पाहिजे. मग तिथं खरोखरच काय सुखसोयी आहेत, किती सुख आहे, रादर सोयी नसतील पण सुख काय असतं, सुख म्हणजे काय असतं, जे दामलेंचं गाणं आहे तसं. तर ते खरं तिथे बघायला मिळतं की शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे, प्रेमळ आपुलकीची माणसं आहेत, पॉल्युशन नाहीये. आणि सकाळचं ते झुंजू होणं, ते उठणं, त्या पक्ष्यांची किलबिलाट, ते यांच्या ओरडणं, कोंबड्यांचं ओरडणं, आणि ती जी सुरुवात आहे, सडा रांगोळी असते, काय वातावरण असतं ते. संध्याकाळ अशी छान असते एकदम, दिवे लागण्याची वेळ होते, गाई गुरं परत शेतात गेलेली गोठ्याकडे येत असतात. हे वातावरण जे आहे ना हे अनुभवण्यासाठी गावातच राहायला पाहिजे. तुम्हाला हे वरवरती वाटतंय, आता फॅड झालंय माहितीये ना. आता लोक ना चला ग्रामीण भागात जाऊयात, मग तिथे आपण जाऊन काहीतरी पावसाळ्यात तिकडे हिंडायला जातात, बायकर्स जातात, कार घेऊन लोक वरती ते रूफटॉप काय असतं काय म्हणतात त्याला, ते उघडून त्याच्यावरनं उभे राहून, त्याला अर्थ नाहीये काही. प्रत्यक्ष तिथलं राहणीमान काय ते अनुभवायला पाहिजे लोकांनी. ते फार सुंदर आहे आणि ते खरंच सुख आहे असं मला वाटतं. शहरात नाही सुख आहे. राईट. शुभांगी, काय वाटतं गावातल्या कोणत्या गोष्टी शहरात यायला पाहिजेत? गावातल्या गोष्टी गावातच असू देत, शहरात नकोच यायला. कारण शहरात आलं तर तिकडची हवा इकडे पोल्यूट होईल सगळी. इकडे म्हणजे मी जेव्हा गावाकडे, तर गावाकडचं आकाश इतकं वेगळं दिसतं, निळशार दिसतं. मुंबईमध्ये असं दिसतच नाही, किती असू दे, अगदी धुरकट आणि आकाशच दिसत नाही. ऍक्च्युली सगळ्या इतक्या उंच उंच बिल्डिंगी आणि त्या अर्ध्या धुक्यात असतात. आणि हे धुकं नाहीये, हे पोल्युशन आहे. आणि दरवेळी असं खटकतं ते की काय कुठे राहतो, काय श्वास घेतोय आपण. तर हे जे आहे, आणि आता सरांनी सांगितलं तसं एवढ्या गोष्टी त्यांनी सुंदर सांगितल्यात की झुंजू मुंजू, चिमण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, हे सगळं मिसिंग आहे. आणि ते गावाकडे गेल्याशिवाय कळणारच नाही. शहरात कधी तांबडं फुटतच नाही माहिती. ऍक्च्युली सूर्य एवढा वर आल्यानंतर धुरकट सूर्य दिसतो, तांबडं फुटत नाही शहरामध्ये. कारण काय नाही, धूर आहे ना 24 तास, सगळ्या बाजूने धूर आहे. आणि गावात गेलं की तुम्हाला तिथं धुकं बघायला मिळतं. लोकांना फरक कळत नाही धुकं कुठला आणि धूर कुठला, अलग लक्षात. म्हणून ते तुकडोजी महाराजांचं एक कविता होती आपल्याला शाळेत की
राजा सजी महाली सौख्य मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भुईवर पडावे ताऱ्यांकडे पाहावे प्रभुनाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या. म्हणजे हे त्याच्यातनं हेच वर्णन सांगतं तुम्हाला ना की तिथलं काय सुख आहे ते. ऍक्च्युली जे शहर झाले हे कधीतरी गावच होते. दळणवळण वाढलं, बिझनेस वाढले, लोक यायला लागले म्हणून ते शहर झाले. जसं ताई बोलल्या की गावातल्या गोष्टी गावातच असू द्या, मला पण तसंच वाटतं. असं वाटतं की उलट शहराकडे कसे गावातल्या गोष्टी येऊ शकतात. म्हणजे कधी कधी आम्ही चर्चा करतो मित्र वगैरे बसून की आपल्या इथे असा काही कल्चर यायला पाहिजे, मुंबईत गौशाळा झाल्या पाहिजे, आपण फ्लॅट सिस्टम बांधतो पण आपल्या बिल्डिंगच्या खाली एखादा गोठा असला पाहिजे, म्हणजे प्रत्येकाची एक एक गाय असेल, बकरी असेल, असं होतं ऍक्च्युली. प्रयत्न केला माहितीये का, पण आता ते अलाउड नाहीये. म्हणजे आपल्याकडे गायी वगैरे पाळायला शहरामध्ये परवानगीच नाहीये. तर आता कुत्र्यासारख्या छोट्या गायी आल्यात तर माहितीये छोट्या गायी आल्यात. तर मला फार मोह होतो की अशी एखादी गाय आणावी घरात आणि बाल्कनीत ठेवून द्यावी. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की आम्ही शहरात असूनही, कारण की आम्ही गावात वाढलो, तिथे राहिलो, म्हणून आम्हाला असं वाटतं की शहरात पण कशा गावातल्या गोष्टी घेऊन येता येतील. पण ते शक्य नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला गावातच जावं लागेल आणि तोच ह्या चित्रपटाचा उद्देश आहे की गावाकडेच जाणं गरजेचं आहे जर तुम्हाला या गोष्टीची गरज आहे किंवा वाटतं की आपल्याला असं पाहिजे तर. सगळ्यांचं उत्तर एक आहे पण त्याच्यात एक वेगवेगळा दृष्टिकोन मिळतोय मला. श्रीकांतजी तुम्हाला काय वाटतं? प्रश्न हाच आहे. नाही, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे काय उलगड लोकांनी केलेलीच आहे. पण मला असं वाटतं की आधी शहरं पण छोटी जेव्हा किंवा सबर्बन होती किंवा काय होती किंवा वाडा संस्कृती होती, या संस्कृती बदलत चालल्यात. माणूस पळत सुटलाय आणि हे स्पर्धेचं युग म्हणून सतत पळतोच आहे. कुठं जायचं त्याला माहिती नाही. पण त्याच्यात मग तो आपण कुठून आलो हे विसरलाय. तर आधी साधारण साधी वाडा संस्कृती होती. मग त्याच्यात सुद्धा ते गावासारखीच गोष्टी असायच्या की सगळ्याची दारं उघडी असायची, शेजारी कोण राहतोय माहिती असायचं, सुखदुःखात सहभागी व्हायचे लोक, एकमेकांच्या सणावारांना उधारी उसनवाऱ्या चालायच्या. ते कसं खूप एक कुटुंबच होऊन जायचं. आता ते नाहीये. ते आता कुठे दिसतं आपल्याला की गावांमध्ये दिसतं. आणि अशी गावं की जी हायवे टच नाहीये, जी हायवे टच जी गावं आहेत ती सुद्धा आता गावं राहिली नाही. विकासाच्या नावाखाली तिथेही सिमेंट कॉन्क्रीटची इमारती उभ्या राहिल्या, कॉन्क्रीटीकरण झालंय, शेती गेलीय त्याच्यामध्ये, म्हणजे कुणाला करायचीच नाही शेती, असे हे पर्याय उपलब्ध झाले. जी आतमध्ये जे आहेत, खूप आतमध्ये इंटिरियर की जिथपर्यंत गोष्टी पोचल्यात नाही. जसं की या चित्रपटात जे गाव दिसतं की जे आतमध्ये आहे त्याच्यापर्यंत गोष्टी पोचल्याच नाहीत किंवा पोचतानाच गाळून पोचलेले. कारण मध्ये असे ज्या काही सिस्टीम मधली माणसं आहेत ती पोचूच देत नाही. कारण त्यांच्यासाठी वेगळं राजकारण की यांना जर ह्या पोचलं तर हे आपल्यापेक्षा भारी होते, तर ह्यांना असंच पिचत ठेवून आपण भारी होत राहणं, अशा वृत्तीची जी लोक आहेत की ज्यांचं प्रतिनिधित्व माझं कॅरेक्टर करतो. तर असं आहे. पण गावातल्या खूप चांगल्या गोष्टी आहेत की जी काही माणुसकी आहे की ती शहरात यावी अशी वाटते. की गावातले काही प्रदूषणमुक्त हवा आहे ती मग ते शहरं राहणार नाहीत. ती पुन्हा काय म्हणून आपण साधी गावं होतील. किंवा आता शहरातल्या लोकांना गाव कसं याचं फील देण्यासाठी मुलांना वगैरे चला मग ते शहराच्या आजूबाजूला काय बरं बुलक कार्ट राईड आणि मग काय हुरडा खायला चला, अमुक ढमुक असे काही कृषी पर्यटन वगैरे हे सुरू झालेलं आहे. पण त्याच्यातनं तो कनेक्ट नाही आहे. ते तात्पुरतं आपलं व्यावसायिकपणे ते खाऊन पुन्हा आपण परत शहरात आपल्या स्पर्धेला लागतोच, कारण काळाची ते हे आहे. पण एकदाच शांतपणे उभं राहून जर विचार केला की बाबा खरंच गरज आहे का की मी या स्पर्धेला तोंड दिलंच पाहिजे का, किंवा मी नाही गेलो तर काय होणार आहे. तर तसंच या चित्रपटाचा नायक उभा राहतो. बऱ्याचदा असं होतं की मीच का किंवा मी एकट्याने काय होणार आहे. पण या चित्रपटाच्या नायकालाही असे प्रश्न पडलेत. पण तो उभा राहतो आणि तो अख्ख्या गोष्टी बदलतो किंवा काय बदलतो, काय मागतच काय होतं, काय संघर्ष होतो, कारण त्याच्या नावातच संग्राम आहे. तर तो संग्राम दाखवायचा प्रयत्न केलेला आहे याच्यात.
तुम्ही उत्कंठा आणखी वाढवली आहे. तर त्यामुळे चित्रपट बघतीलच प्रेक्षक आणि जी काही मानसिकता आहे, जो काही दृष्टिकोन आहे, तो शहरीकरण मध्ये शहरात राहणाऱ्या ज्या लोकांमध्ये आहे तो देखील समोर येईलच. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि खूप छान वाटलं सगळ्यांसोबत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.